भारताची पिस्टल नेमबाज मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक करण्याची संधी आहे। तिने पॅरिस ऑलिम्पिकमधल्या महिलांच्या 25 मीटर्स पिस्टल नेमबाजीच्या फायनलमध्ये धडक मारलेली आहे। या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये मनू भाकर 590 गुणांसह दुसऱ्या स्थानावरती आलेली आहे। 25 मीटर्स पिस्टल नेमबाजीच्या पहिल्या 8 महिला नेमबाजांमध्ये आज अंतिम फेरी खेळवण्यात येईल। त्यामुळे तिने आता 25 मीटर्स पिस्टल नेमबाजीमध्ये आणखी एक पदक पटकावून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक ती साधते का याकडे भारतीय क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं आहे। आणि अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विजय साळवी सध्या आहेत। विजय, जर आज मनू भाकरने पुन्हा एकदा पदक आणलं तर तिची हॅट्रिक होणार आहे। आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे? अमोल, 140 कोटी लोकसंख्येच्या देशासाठी हा आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाची किती दुर्भिक्ष आजवरच्या एवढ्या इतिहासात 128 वर्षांच्या इतिहासात होतं। आपण लंडन ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं मिळवली होती, पण सातत्यानं एकाच ऑलिम्पिकमध्ये मल्टिपल मेडल्स किंवा अनेक मेडल्स मिळवण्याचा पराक्रम कोणीही गाजवला नव्हता। जो मनूने गाजवला, 2 पदकं तिला एकाच ऑलिम्पिकमध्ये मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली। आणि आता तर त्याच्या पुढे पाऊल टाकते ती, कारण तिने 25 मीटर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारली। त्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर होती प्राथमिक फेरीत। आणि जर मनूने आज पुन्हा एकदा मेडल जिंकलं तर एकाच ऑलिम्पिकमध्ये 3 पदकं मिळवणारी, पदकांची हॅट्रिक करणारी, ती खऱ्या अर्थानं एक मोठा पराक्रम गाजवणारी भारतीय नेमबाज, भारतीय खेळाडू ठरणार आहे। अमोल, निश्चित विजय, आज नेमकं कसं आव्हान असणार आहे मनू समोर? मनू दुसऱ्या स्थानावर आहे। अर्थातच ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अमोल जे 8 नेमबाज स्थान मिळवतात हे खऱ्या अर्थानं जगातले सर्वोत्तम नेमबाज असतात। आणि त्या नेमबाजांसमोर जे दडपण असतं ते कधीही तुला शब्दात वर्णन करता येत नाही, कारण प्रत्येक शॉट गणित ते दडपण वाढत जातं। एखादा शॉट चुकला तर दडपण वाढणारं असतं आणि त्यामुळे साहजिकच त्या दडपणाचं किंवा त्या आव्हानाचं वर्णन शब्दात करता येणार नाही। जे आपल्याला परवा अगदी ज्यांनी ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये खेळल्यात अशा मंडळींनी देखील आपल्याशी बोलताना जेव्हा सांगितलं की ते जे दडपण आम्ही स्वीकारलं होतं किंवा आम्ही ज्या दडपणाला सामोरं गेलो ते इथं शब्दात सांगता येऊ शकणार नाही। आपण त्याविषयी कल्पना करू शकतो। अमोल, निश्चित विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या मनू भाकरची आज पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे। आज जर तिने पदक पटकावलं तर आज पदकांची हॅट्रिक करण्यासाठी मनू सज्ज आहे। तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। 25 मीटर पिस्तूलमध्ये मनू भाकर हिनं हा मेडल इव्हेंट असेल। त्यानंतर तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारी क्वार्टर फायनलमध्ये असेल। तिरंदाजीमध्येच भजन कौर ही क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेली आहे। आज भारत ऑलिम्पिकमध्ये कोणत्या मॅचेस खेळणार आहे या संदर्भातले हे अपडेट्स आहेत। गोल्फमध्ये गगनजीत भुल्लर तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे। नेमबाजी स्किटमध्ये अनंतजीत सिंह नरुका, नेमबाजी स्किटमध्येच राइजा धिल्ला, पंचवीस मीटर पिस्तूलमध्ये मनू भाकर मेडल इव्हेंटमध्ये आज खेळणार आहे। आणि आज जर तिनं पदक मिळवलं तर पदकांची हॅट्रिक सुद्धा होणार आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आज एक नवा इतिहास घडवणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। तर भारताची पिस्टल नेमबाज मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक करण्याची तिला संधी आहे। आणि हा इव्हेंट जो आहे तो आता सुरू झालेला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमधल्या महिलांच्या 25 मीटर्स पिस्टल नेमबाजीच्या फायनलमध्ये मनूने धडक मारलेली आहे आणि ही फायनल आता सुरू झाल्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत।
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये मनू भाकर 590 गुणांसह दुसऱ्या स्थानावरती आलेली आहे। 25 मीटर्स पिस्टल नेमबाजीच्या पहिल्या 8 महिला नेमबाजांमध्ये आज अंतिम फेरी खेळवण्यात येत आहे। या अंतिम फेरीला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तिनं जर आज 25 मीटर पिस्टल नेमबाजीमध्ये आणखी एक पदक पटकावलं तर ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक करणारी मनू भाकर ही पहिलीच महिला ठरणार आहे। भारतीय क्रीडा रसिकांचं याकडे आता लक्ष लागलेलं आहे। तर मनू भाकर आज आपल्या पदकांची हॅट्रिक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हा अंतिम सामना, अंतिम फायनल आता सुरू झालेली आहे। भारताची पिस्टल नेमबाज मनू भाकरला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक करण्याची आज संधी आहे। पॅरिस ऑलिम्पिकमधल्या महिलांच्या 25 मीटर्स पिस्टल नेमबाजीच्या फायनलमध्ये मनूनं धडक मारलेली आहे। प्राथमिक फेरीमध्ये ती 590 गुणांसह दुसऱ्या स्थानावरती होती आणि आज 25 मीटर पिस्टल नेमबाजीच्या पहिल्या 8 महिलांच्या नेमबाजांमध्ये मनू भाकरचा समावेश आहे। आज ही अंतिम फेरी खेळवण्यात येते। हा इव्हेंट आता सुरू झालेला आहे। त्यामुळे तिनं जर आज 25 मीटर्स पिस्टल नेमबाजीमध्ये पदक पटकावलं तर पदकांची मनू भाकरचीच आज हॅट्रिक होणार आहे। मनू भाकर सोबत आज वेगवेगळे इव्हेंट्स होत आहेत। यामध्ये दीपिका कुमारी तिरंदाजीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे। भजन कौर क्वार्टर फायनलमध्ये तिरंदाज। गोल्फमध्ये गगनजीत भुल्लर तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत। तर नेमबाजी स्किटमध्ये अनंतजीत सिंह नरुका आणि त्यासोबतच राइजा धिल्ला हे सुद्धा पोहोचलेले आहेत। त्यामुळे आज दिवसभरामध्ये ऑलिम्पिकमध्ये भारत कसं कोणकोणते इव्हेंट्स खेळणार आहेत या संदर्भातले हे अपडेट आहेत। तुर्तास आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 25 मीटर पिस्टल नेमबाजीमध्ये मनू भाकर ही आणखी एक पदक पटकावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनू भाकरला आतापर्यंत 2 कांस्य पदकं मिळालेली आहेत। आणि आता थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज सोबत काही नेमबाज सुद्धा आहेत। सूरज, अमोल, नक्कीच स्वातंत्र्यवीर सावरकर एअर रायफल क्लब मध्ये आपण पाहू शकतो मनू भाकर हिची हॅट्रिकची संधी याचा आनंद घेताना या ठिकाणी आपल्याला सर्व पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे तरुण आहेत नेमबाज ते देखील या ठिकाणी आहेत आणि माझ्यासोबत याच एकूणच विषयावरसाठी बोलण्यासाठी शिवजी शिंदे सर आहेत, प्रशिक्षक आहेत। सर, काय सांगाल, काय वाटतं हॅट्रिकची? आता कॉम्पिटिशन एकदम टफ आहे। पहिल्या स्थानावर जरी कोरियाची मुलगी असली तरी त्यात 6 पैकी 5 जण टाय आहेत। 10 पैकी 10 शॉट्स त्यांनी मारलेले आहेत 15 पैकी। त्यामुळे आता आपण प्रत्यक्षात बघूया की ह्या वेळेला ह्या सिरीजमध्ये कोण वर जातं आणि कोण हे होतं। आता प्रॅक्टिकली आपल्याला दिसतंय की मनू भाकरने 2 हिट मिस केलेत आणि 2 लागलेत तिचे। आता 3 लागले तर ती कदाचित वर येईल आणि नेक्स्ट राऊंड मध्ये पण आपल्याला ती काहीतरी करताना दिसेल आणि मला खात्री आहे ती खेचून येईल वर आणि गोल्ड मॅच आणि ब्रॉन्झ मॅचला पोहोचेल नक्कीच। मनूसाठी ही खरं तर एक हॅट्रिकची संधी म्हणायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तिने हे देखील प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। त्याकडे कसं पाहता? निश्चितच तिची कामगिरी अगदीच उजवी होती। प्रत्यक्षात तुम्ही बघितलं ती दोन्ही इव्हेंटमध्ये तिने तिचं सर्वस्व दिलं आणि ब्रॉन्झ मेडल जिंकलं। आज मात्र ही खरी परीक्षा आहे आज तिच्यासाठी, कारण तिच्याकडे एक हॅट्रिक बनवण्याचं प्रेशर पण असेल, पण ती खूप स्ट्रॉंग आहे। मला खात्री आहे आत्ता एलिमिनेशन चालू झालंय, आत्ता ती 6व्या स्थानावर आहे, पण ती नेक्स्ट याच्यामध्ये कदाचित 5 पैकी 5 इनर्स मारून ती जिंकू शकते, कारण ती फायनलमध्ये खूप स्ट्रॉंग आहे, ती खूप कणखर आहे आणि त्यामुळे तिचा तो अग्रेसिव्हपणा आता या 6व्या स्थानावरून तिला कसा दुसऱ्या तिसऱ्यावर नेतो, पहिल्यावर नेतो हे आपल्याला बघायचं आहे।
अशा एकूणच खेळात ज्यावेळी म्हणजे या सिच्युएशनला ज्यावेळी खेळ सुरू असतो त्यावेळी एकाग्रता ही खूप महत्वाची मानली जाते, त्या संदर्भात काय सांगाल? निश्चितच या फायनल्समध्ये फोकस खूप चांगला असावा लागतो, पण त्यापेक्षा जास्त मन शांत राहावं लागतं. तुम्ही तुमच्या टेक्निकवर कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सच्या इनपुटवर प्रयत्न करायचे असतात आणि त्यासाठी ही ऑलरेडी तरबेज झालेली आहे. हिचं ॲक्शन सगळे सबकॉन्शियसली होत आहेत, बघताय तुम्ही. आता मनूने आता ह्या सिरीजमध्ये किती ती शॉट्स इनर 10 मारते त्याच्यावर अवलंबून आहे की मनू कितपत याचे. पुन्हा एकदा तिने चांगला केलंय. मला खरंच आनंद होतोय ही फायनल्स बघताना. मला खात्री आहे ती खेचून आणेल हा विजय. आणि येस, आता ती एलिमिनेशनसाठी 6वी आणि 7वी म्हणजे एलिमिनेशन होऊ शकतो अशा स्थितीत आहे, पण तिने ऑलरेडी 4 घेतले, म्हणजे ह्या वेळेला तरी ती एलिमिनेट होणार नाहीये आणि मोठी जंप घेऊन ती वर जाईल असं मला वाटतं. अरे काय चमत्कार केलाय तिने, चमत्कार. 5 पैकी 5 हिट मारले तिने. खरोखर अगदी सुंदर नेमबाजी केली आहे तिने जरा पण संधी दिली नाहीये आणि हे 5 पैकी 5 हिटमुळे ती वरती गेली आहे 3ऱ्या स्थानावर आणि तिने स्वतःला सेफ करून घेतलंय. म्हणजे पुढच्या एलिमिनेशनसाठी मनू भाकर जवळपास नसेल. आणि आता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय की तिचे कॉम्पिटिटर्स तिला 18 आहेत आणि 18-17 म्हणजे पुढच्या याच्यामध्ये देखील टफ कॉम्पिटिशन असणार आहे. एकच पॉइंटने तिची कॉम्पिटिटर मागे आहे जी आयर्लंडची आहे, जिले 17 हिट्स आहेत आणि मन्नू त्यानंतर कॅमिला फ्रान्सची, या दोघींचे 18-18 आहेत. त्यामुळे मनू सर आपण बघतोय की 3ऱ्या स्थानावर पोहोचलेली आहे आणि नेमका हा आता खेळ किती म्हणजे कसा असणार आहे पुढचा? असेच हिट्स चालू राहणार आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे ज्याचे सर्वात जास्त राहतील पॉइंट शेवटी एक एलिमिनेट होत जाते. मग नंतर ब्रॉन्झसाठी आता ह्याच्यानंतरचा शॉट हा ब्रॉन्झसाठी असेल, त्याच्यानंतरचा शॉट सिल्वरसाठी आणि ऑब्विसली गोल्डसाठी. त्यामुळे आता थोडा वेळा दे, पण मला खात्री आहे आत्ताच बघितलं तुम्ही तिने 5 पैकी 5 मारून ह्या प्रेशरमध्ये पण तिने 5च्या 5 हिट मारले. त्यामुळे आत्ता पण ती सुंदर मारेल आणि वर जाईल आणि एलिमिनेशन मधून नक्की बाहेर आणि प्लस मेडलच्या टॅलीमध्ये येईल. कॉन्फिडन्स आपण पाहतोय तर खूप चांगला पाहायला मिळतोय. मेडलच्या अगदी जवळ आहे म्हणून किती विश्वास वाटतोय? आता तरी तिने आता तरी हे हिट्स आता सुरू झालेत आणि 4 हिट्स तिचे लागलेले आहेत आतापर्यंत. आता आपल्याला स्क्रीनवर जरी दिसले नसले तरी तिचे 4 हिट्स ऑलरेडी लागलेले आहेत आणि त्यामुळे 4 आउट ऑफ 5 लागलेले आहेत. आता हा 5वा हिट जर तिने मारला तर ती अगदीच चांगल्या स्थितीत आहे. 4 लागलेले आहेत 5 पैकी आणि तरी सुद्धा मनू 2ऱ्या स्थानावर गेलेली आहे. तुम्हाला आता मनू 2ऱ्या स्थानावर गेलेली आहे आणि आता तिला एलिमिनेशनची भीती नाही आहे. त्यामुळे हा आणि आता 3ऱ्या-4थ्या स्थानासाठी टाय आहे. त्यामुळे आपल्याला माहिती पडेल की हे लोक आता ह्याच्यामध्ये येतील की नाही, गोल्ड आणि सिल्वर मॅच साठी टाय शूट होईल की नाही ते आता आपल्याला पाहायचं आहे. की आपण पाहतोय की या ठिकाणी स्पर्धा ही सुरू आहे आणि अटीतटीचा सामना हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक शॉट मन्नूचा लागणं या ठिकाणी खूप गरजेचं असल्याचं या ठिकाणी शिंदे सांगत आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे एकदा जाऊया. या ठिकाणी स्पर्धा ही सुरू आहे. मन्नूला चेअर करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय की लहान मुलांपासून तरुण हे मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. खरोखरच आज परीक्षा आहे आपली. अगदी एकदम टफ कॉम्पिटिशन चालली आहे. म्हणजे ऑलिम्पिकला साजेशी अशी कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळते. आता 26 पॉइंट्स घेऊन कोरियाची शूटर फर्स्ट लीडवर आहेत आणि 26 पॉइंट्स घेऊन मनू भाकर आणि
होस्ट कंट्रीची फ्रान्सची शूटर, ह्या दोघांची टाय आहे आणि आता शूटआउट चालू झालेलं आहे नेक्स्ट राऊंडसाठी. ब्रॉन्झ मेडल आणि मन्नूने 2 शॉट्स लागोपाठ इनर 10 घेतली आहेत. मला खात्री आहे तिने आता अजून एक शॉट घेतला की तिचं ऑलमोस्ट मेडल कन्फर्म होईल, पण हा मिस झालाय आणि तिला मिळाली आहे. सो लेट्स सी, बघूया आपण आता काय होतं ते प्रत्यक्षामध्ये. आणि अजून एक हिट शॉट मिळालाय, म्हणजे आता मन्नू या एलिमिनेशन मधून बाहेर आलेली आहे असंच दिसतंय काहीतरी. एकदम पुन्हा ती दुसऱ्या स्थानावर राहिली आहे आणि 4 हिट्स मिळालेत मन्नूला, 4 हिट्स 5 पैकी. आणि ह्या कणखर मुलीने आज काहीतरी करून दाखवलंय. निश्चितच आता ती मेडल ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट चांगल्या पद्धतीने ऑलमोस्ट कन्फर्म होत आली आहे. सेकंड आणि फर्स्ट साठी ही लढाई हो, आता 4 शूटर्स राहिलेले आहेत, म्हणजे आता यानंतर आपल्याला मेडल्स कोणाकोणाला जातील ते आता माहिती पडतील ह्या नेक्स्ट सिरीज मधून. त्यामुळे आता 4 शूटर्स राहिलेले आहेत आणि मन्नू दुसऱ्या स्थानावर आपल्याला दिसते 26 पॉइंट घेऊन. पण 26 पॉइंट घेऊन फ्रान्सची कॅमिले पण आहे आणि हंगेरीची वेरोनिका 25 गुणांवर आहे. आणि सो 2 पॉइंटचा डिफरन्स आहे मन्नू आणि वेरोनिका मध्ये, म्हणजे आपल्याकडे 2 पॉइंटची लीड आहे. त्यामुळे आता ह्या वेळेला जर हिने खूप चांगलं केलं तर आपल्याला नक्की, म्हणजे आता तशी सेफ आहे ती, पण तिने 3 हिट्स जरी मारले तरी ती सेफ असेल आणि मेडलचे होप्स आपल्याला खूप जास्त आहेत. खरं तर आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये मन्नू चा जो पहिल्या डे 1 पासूनचा परफॉर्मन्स आहे अतिशय उत्कृष्ट राहिलेला आहे आणि तोच आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय आता खेळताना. हो, निश्चितच. तुला पाहिलं शेवटच्या 2-3 सिरीज मध्ये तिने 4 आणि 5 मारले होते, त्यामुळे ती आता एका चांगल्या पॉइंट मध्ये, चांगल्या स्टेज मध्ये आली. पण ही आत्ताची शूटिंग खरी परीक्षा देणार आहे. याच्यामध्ये तिने ऑलरेडी आत्ता किती शूट करते ते महत्वाचं आहे, ह्या सिरीज मध्ये तिला किती मिळतात ते महत्वाचे आहेत, कारण याच्यामध्येच आपलं मेडल टॅली फायनल होणार आहे. आता मन्नूने 2 हिट्स सक्सेसफुली मारलेले आहेत, पण अजून बाकी आहे. 2 हिट्स तिचे झालेले आहेत त्यापैकी, आणि 3 पैकी 2 हिट्स मन्नूचे झालेले आहेत. आता 1 हिट मिस झाला होता तिचा, आणि आता हे 2 शॉट्स आपल्याला सांगतील की मेडल कोणाला मिळणार आहे, हंगेरियन की इंडियन. आणि यानंतर मन्नू 3 हिट्स घेऊन लीडवर आहे. हो, सध्या मन्नू 3ऱ्या स्थानावर आहे, पण 3ऱ्या स्थानासाठी टाय झालेली आहे. आणि हे ब्रॉन्झ मेडल डिसिजनसाठी तिची शूट ऑफ होणार आहे. हंगेरी आणि इंडियन शूटर, हंगेरी मेजर वेरोनिका बरोबर मन्नू भाकरची टाय होणार आहे आणि त्याच्यामधून ठरेल की ती पुढच्या लढाईसाठी पुढे जाईल की नाही. त्यामुळे हा शॉट आता टाय शॉट, म्हणजे टाय असणार आहे तिच्याची, आणि ह्याच्यावरून ठरेल ब्रॉन्झ मेडलिस्ट कोण आहे. सो ह्या वेळेला वेरोनिकाला मन्नू कशा पद्धतीने हरवते, ह्या 5 हिट पैकी मन्नू किती हिट्स मारते, हे खरी परीक्षा आहे. प्रत्येक शॉट आता खूप महत्वाचा राहणार आहे. आता आपण पाहतोय दोघींनी पण हिट केलेलं आहे, दोघींना पण हिट आलेले 1-1 असे. आणि आता मन्नू आणि आता मन्नूने 1 हिटची अजून लीड घेतलेली आहे. वेरोनिकाचा मिस झालेला आहे आणि अजून 1 हिट मिळावी. आता दोघांची टाय आहे पुन्हा एकदा, कारण वेरोनिकाला पॉइंट मिळाला आणि मन्नूचा पॉइंट गेलेला आहे, मिस झालेला आहे. पण निश्चित खात्री आहे की आता मन्नू आणि वेरोनिकामध्ये वेरोनिकाकडे 1 शॉटची लीड आहे. आता आपण अपेक्षा करू. आणि याबरोबर मन्नू भाकरचे 3 हिट्स आणि वेरोनिकाचे 4 हिट्स. त्यामुळे आपला हे स्वप्न थोडंसं थांबलंय, नाही होऊ शकलं पूर्ण हॅट्रिकचं, आणि मन्नू 4थ्या स्थानावर राहिलेली आहे.
अत्यंत पदकाच्या जवळ येऊन आपण पाहतोय की मन्नूचा जो जे स्वप्न होतं ते कुठेतरी थांबल्याचं पाहायला मिळतंय. हो, अगदी असं व्हायला नको होतं. 1 पॉइंटसाठी आपल्याला आपलं हे हॅट्रिकचं स्वप्न पूर्ण नाही झालंय. हरकत नाही, मन्नूने खूप चांगली कामगिरी केली, पण तिसरं मेडल जे आपण अपेक्षा करत होतो, ज्याची स्वप्न आज बघत होतो, ती आज आपली पुरी होऊ शकली नाही आहेत. या स्पर्धेत सहभागी होताना प्रत्येक खेळाडू हे अनेक वर्ष स्वतःला घडवत असतो, जिजवत असतो, एकाग्रता करत असतो आणि त्यानंतर या स्पर्धेत उतरत असतो आणि शेवटच्या क्षणाला ज्यावेळी असा काही रिझल्ट येतो त्या संदर्भात मग कसं पुढे खेळाडू त्यातनं बाहेर पडणार किंवा काय? मन्नू याच्यातून अनेक वेळा अशी स्पर्धा खेळलेली आहे. तिला हे सगळं हार पचवण्याची पण सवय आहे. पण खऱ्या अर्थाने आज परीक्षा होती आणि 10.2 म्हणजे निव्वळ 10 सेंटीमीटरचा एक 25 मीटरच्या गोळ्यामध्ये अगदी अचूक नेम मारायचा, तो पण 25 मीटरच्या पिस्तलने, म्हणजे छोटी बॅरलच्या, हे खरोखरच डिफिकल्ट असतं. आणि तरी सुद्धा तिने खूप चांगली कामगिरी केली होती, पण पदक तर नाही मिळू शकलं याचा मला खंत आहे. मला खूप अपेक्षा होती आज, पण नाही होऊ शकलं. ते खूप जवळ येऊन हे पदक आपल्यापासून राहिले असं वाटतंय. अगदी अगदी म्हणजे तुम्ही स्वतः बघितलं, अगदी तोंडाघाशी आलेला घास आपण गेलाय, पण त्याला म्हणजे दोघेही तेवढेच तुल्यबळ होते आणि हंगेरियन शूटरने आपल्याला 1 पॉइंटने मात केलेली आहे, कारण तिचे 4 हिट्स झाले आणि आपल्या मन्नूचे 3च हिट होऊ शकले. तर आपण पाहतोय की एकूणच सामना हा अटीतटीचा झालेला आहे आणि अवघ्या जवळ येऊन मन्नू ही जे स्वप्न होतं पदकाचं ते कुठेतरी बंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक अत्यंत निराशाजनक अशी बातमी म्हणजे 25 मीटर पिस्तूलमध्ये मन्नू 4थ्या स्थानी गेलेली आहे. अगदी हातातोंडाशी आलेलं तिचं हे पदक आज तिच्यापासून हिरावून गेलेलं आहे. स्वप्न भंगलेलं आहे मनु भाकरचं हॅट्रिकचं. 25 मीटर पिस्तूलमध्ये मनु 4थ्या स्थानी सध्या पोहोचलेली आहे. त्यामुळे आज हॅट्रिकची तिच्याकडून जी अपेक्षा संपूर्ण भारतवासियांना होती ती आज पूर्ण होऊ शकलेली नाही आहे. मनु भाकरचं पदकाच्या हॅट्रिकचं स्वप्न भंगलेलं आहे. 25 मीटर पिस्तूलमध्ये मनु 4थ्या स्थानी पोहोचलेली आहे. मनु भाकरचं पदकाच्या हॅट्रिकचं स्वप्न आता भंगलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.